महिनाभरामध्ये मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होतं. त्याला आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. चव्हाण संभ्रम निर्माण करतात असं बावनकुळे म्हणाले. एप्स्टाईन फाईल्सवरून अमेरिकेमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून मोठा गदारोळ सुरू आहे. ती फाईल उघड झाल्यावर भारताच्या राजकारणावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असं चव्हाण म्हणाले होते. एप्स्टाईन फाईलचा विषय हा राज्य पातळीचा नाही आहे, हा कराडचा तर नाहीच आहे, हा देश पातळीचा आहे. विषय फार गंभीर आहे, त्याचे राजकीय परिणाम फार मोठे गंभीर होणार आहेत. पण कराडला इतर या व्यासपीठावर ते बोलणं उचित नाही. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, उद्या देशाचा पंतप्रधान मराठी माणूस होऊ शकेल या महिन्यापर्यंत. पृथ्वीराज चव्हाण वगैरे लोक आहेत नाही पिसाळलेले आहेत. आता झालं ना पृथ्वीराजजी आपलं. आता कशाला तुम्ही ह्या फाईल्स आणि ते पंतप्रधान बदलणाऱ्या वगैरे. राहुल गांधी निश्चित होत नाही 2047 पर्यंत, हे आपल्या देशाला माहिती आहे. त्यामुळं चुकीच्या पद्धतीचा संभ्रम निर्माण करणे, काहीतरी फटाक्याची लढ टाकून देणे, ते फटाके फुसकी निघतात. हे पृथ्वीराज चव्हाणांनी एक फटाक्याची लढ टाकलेली आहे, फटाक्याची ती फोडण्याचा प्रयत्न केला आहे, काही नाही आहे.